राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर सुद्धा त्यांची निवड झाली। मात्र सुनेत्रा पवारांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदावरती आता प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। आता त्यांच्याच पक्षातल्या ज्येष्ठ नेते असलेल्या आणि त्यांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलामार्फत एक नोटीस पाठवली आहे आणि नोटीस पाठवून त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे। 9 जुलैला सच्चिदानंद यांनी ही नोटीस बजावली आहे आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे। ही नोटीस पक्षाचे अध्यक्ष या नात्यानं सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे सचिव म्हणून ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना बजावण्यात आलेली आहे। त्यामध्ये 26/2/2026 ला घेण्यात आलेली राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक ही अवैध असल्याचं म्हणत ती रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे। याबाबत स्वतंत्र आणि निपक्षपाती असा निवडणूक अधिकारी नेमून त्यांच्यामार्फत ही निवडणूक घेण्यात यावी, तोवर राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारित ऑफिस बेअररची यादी ही रद्द समजावी असं सुद्धा या नोटिसीमध्ये म्हटलेलं आहे। आता सच्चिदानंद सिंह हे नेमके कोण आहेत ज्यांनी सुनेत्रा पवारांविरोधातच थेट भूमिका घेतलेली आहे किंवा त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीच्या विरोधामध्ये थेट भूमिका घेतलेली आहे, असे सच्चिदानंद सिंह नेमके कोण आहेत ते थोडक्यात जाणून घेऊयात। तर सच्चिदानंद सिंह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे झारखंडचे प्रदेशाध्यक्ष आहेत। पक्षासोबत ते 15 वर्षांपासून जोडले गेलेले आहेत। अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असताना कर्जतमध्ये डिसेंबर 2023 ला सच्चिदानंद सिंह यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। 26 फेब्रुवारी 2026 ला जी कार्यकारिणी घोषित करण्यात आली होती त्या कार्यकारिणीमध्ये मात्र सिंह यांचा समावेश नाहीये। त्यामुळे सिंह यांनी आता थेट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या विरोधात हे बंड पुकारलेलं आहे। आता त्यांचे नेमके आक्षेप काय आहेत ते सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया। तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की 28 जानेवारीला अजित पवारांचा मृत्यू झाला, त्यानंतर 17 फेब्रुवारी 2026 ला निवडणूक आयोगाला पक्षाकडून सुधारित घटना देण्यात आली, ज्यामध्ये नव्यानं राष्ट्रीय अध्यक्ष निवड होईपर्यंत प्रफुल्ल पटेल जे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत त्यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाचे अधिकार असतील असं नमूद करण्यात आलं होतं। आतापर्यंत सुधारित संविधान पक्षासाठी लागू आहे। त्यानंतर त्यांनी म्हटलंय की सुधारित संविधानानुसार कार्यकारी अध्यक्ष असलेल्या प्रफुल्ल पटेलांना सर्वाधिकार होते आणि त्यानुसार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक प्रफुल्ल पटेल यांनी बोलावणं गरजेचं होतं। मग पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी कोणत्या अधिकारामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली? त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 26 फेब्रुवारीला बोलावण्यासाठी 18 फेब्रुवारीला जे पत्र निवडणूक आयोगाला दिलं गेलं त्यावर तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची परवानगी घेण्यात आलेली नव्हती। त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड हा मोठा प्रश्न आहे असा सवाल सुद्धा या नोटिसीमध्ये सच्चिदानंद सिंह यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे आता सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या या नोटिसीनंतर सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। आता या नोटिसीला सुनेत्रा पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं नेमकं काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपल्याला या संदर्भात काय वाटतंय हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।